नागपूर जिल्ह्यातल्या मौदा ग्रामीण रुग्णालयात एका 16 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र परिचारिका आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईक आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। मौद्यातील शिवनगर परिसरात राहणाऱ्या मंगलमूर्ती बोरकर यांची 16 वर्षीय मुलगी कोमल हिची 8 ऑगस्टला अचानक प्रकृती बिघडली। तिला लगेच मौद्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्यावेळी तिथे डॉक्टर नसल्यानं तेथील परिचारिकेनं तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला घरी पाठवलं। मात्र उशिरा रात्री 3 वाजता दरम्यान तिची पुन्हा तब्येत खालावली आणि तिला पुन्हा दवाखान्यात दाखल करावं लागलं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। रुग्णालयात डॉक्टर नसल्यानं परिचारिकेनं प्राथमिक माहितीच्या आधारे मुलीला कुठलं तरी इंजेक्शन दिलं, त्यामुळे तिच्या पोटात काही वेळानं दुखायला सुरुवात झाली आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला। त्यामुळे संबंधित डॉक्टर तसंच परिचारिकेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत नातेवाईक आणि सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। आज कोमल मंगलमूर्ती बोरकर या मुलीचा असा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्याचं कारण म्हणजे तिला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे किंवा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे आणि याला पूर्णपणे जिम्मेदार डॉक्टर पाटील हे आहेत, कारण त्यांचं दवाखान्यावर काही लक्ष नाही आणि ते मुख्यालयीन ड्युटी असून मुख्यालयीन राहत नाही व कधी येतात कधी येत नाही आणि इथे 3-3 ॲम्ब्युलन्स उपलब्ध असून कधी कधी ते पेशंटना ॲम्ब्युलन्स पण देत नाहीत। तर वाढता तणाव पाहता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिचारिका छन्नो पटेल यांना तात्पुरतं पदमुक्त केलं आहे। दवाखान्यामध्ये उलटी झाली असं समजून आला होता, तेव्हा आमच्या कर्तव्यावरती सिस्टर होती, तिने तिला इंजेक्शन देऊन घरी पाठवले असं नातेवाईकाचा आक्षेप आहे। त्याविषयी त्यांना चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की डॉक्टरांना मी न सांगता स्वतः इंजेक्शन देऊन घरी पाठवले, त्याबद्दल माझी चूक झालेली आहे। त्याच्यानंतर परत ती पेशंट सकाळी 3 वाजता 9 तारखेला रुग्णालयात हजर झाली। कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचार सुरू केला। 9:30 वाजेपर्यंत रुग्णाची परिस्थिती अतिशय चांगली होती आणि 9:40ला अचानक पेशंट सिरियस झाली आणि उपचारादरम्यान संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला।